देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना मोठा होऊ दिला नाही, मनोज जरांगे यांचा आरोप। मराठ्यांनी शिंदेना अजित पवारांना तळ हातावर उचललं, मला कोणतेही राजकारण करायचं नाही, जरांगेंचं वक्तव्य। आंदोलन मुंबईत करायचं की आंतरवालीत हे ठरलेलं नाही, मुंबईत वर्षा बंगला आपला सगळ्यांचा आहे। मुंबईतील आंदोलनाबाबत जरांगेंची प्रतिक्रिया, मी वर्षा बंगल्याच्या स्लॅबवर बसूनही उपोषण करू शकतो, जरांगे यांचा इशारा। प्रत्येक बहिणीला वाटतं शिंदे पुन्हा सीएम व्हावे, सीएम म्हणजे कॉमन मॅन हे शिंदेनी मुख्यमंत्री असताना दाखवलं। शिंदे शिवसेनेच्या राज्यसभेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचं विधान। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर, शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या वास्तूचं उद्घाटन होईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर। राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना निवडणूक सहप्रभारी म्हणून जबाबदारी। सहप्रभारी झाल्यानंतर बावनकुळेंचा आज पहिला राजस्थान दौरा। नाशिकमध्ये आज संजय राऊतांच्या उपस्थितीत खड्ड्यांविरोधात जनआक्रोश मोर्चा। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सेनेची बॅनरबाजी। या बॅनरवर यमराज आणि रेड्यांमधल्या संवादाचा उल्लेख। मंत्री उदय सामंतांकडून चाकण एमआयडीसीमध्ये पाहणी, औद्योगिक प्रश्नांसंदर्भातील बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून बीसीद्वारे मार्गदर्शन। 31 ऑगस्टपर्यंत चाकणमधील खड्डे दुरुस्त करणार, सामंत यांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाविरोधात पोखणीमध्ये राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न। महामार्गाच्या संयुक्त मोजणीचा सरकारचा डाव असल्याचा राजू शेट्टी यांचा दावा। संयुक्त मोजणीचा डाव आम्ही आणून पाडू, आम्ही वेळप्रसंगी कायदा हातात घ्यायला तयार, राजू शेट्टींचा इशारा।